नेम सुद्धा धड धरता येत नाही तुम्हाला. मी नीट धरला होता. आजी नेम धरून बरोबर मध्ये घुसल्या. हो दे, जाऊन स्पष्टच विचारते. स्वानंदी, आई पोहे करते, चालतील ना? पोहेच राहू दे. मी काय म्हणते आई ऐका ना, ते अंघोळीवर येतच असतील, मी पटकन पोहे करते. पोहे करते मी. आई काय घाई आहे, मी सगळी कामं आवरते ना, मग आपण बोलू. तुला सांगितलं ना मी करते सगळं. बरं तुम्हीच करा, पण मी कांदे तरी चिरून देते. ते एकदा सांगितलं तुला कळत नाही का? मी करते म्हणाले ना सगळं. अरे कसली गडबड आहे? काय चाललंय? बघा ना, आई म्हणतात की मी सगळं करते, तू बाजूला हो. असं म्हणते आई? आपल्या घरात ना उलटी गंगावाते होते. सासूबाई सुनेला सांगते सगळं मला करायचंय. मग चांगलं ना, तुला प्रॉब्लेम काय स्वानंदी? हे बघ, आईची इच्छा ना सगळं करायची, तिला प्लीज सगळं करू दे. हो. उगाच किचनचा ताबा घेऊन बसू नकोस, कळलं ना? तू काय सगळं करू दे. हा ठीक आहे. वहिनी आली. सॉरी आई, सकाळी दूधवाला नव्हता आला ना, म्हणून गेले होते. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला पहिलाच्या लवकर लागतो ना. पण वहिनी, आज चहा आणि नाश्ता आई करणार आहे. हा काहीतरीच काय? काहीतरीच नाही, प्लीज तुम्ही तुमचं सगळं बंद करा, कळलं ना? आईला काम करायचं ना, आईला काम करू द्यायचं, तिची हाऊस मारायची नाही, कळलं? आज सगळं आई करणार. आई कर. आई भाजी द्या ना. बघ आई, तुझी सगळी इच्छा पूर्ण केली बघ मी. आई खुश? बघ त्यांनी ऐकलं माझं. कर तू. हा आलोच. आज इंद्रनीलने अगदी मनावर घेतलेलं दिसतंय. स्वानंदी बाळा, तूही घे आता मनावर. बाबा मी पण खूप मनावर घेतले, करू दे सगळं आईंनाच. आई तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, मी आहे इथेच. तुझ्याशी बोलायचं म्हणून तुझ्या मागे मागे हिंडते मी. आई एक मिनिट, आई फोन आलाय. काही बोलायचं असेल की नेमक्या फोन येतो बरोबर. थँक्यू बाबा. घरून आहे. हा आई बोल ग. अगं आई नाही, मी बोलतेय, अनिता काकू. हा काकू बोल. मी पण आहे. हा आई सांग ना. अगं तिला कळलं आता, एवढ्या जोरात बोललीस ते. अरे वा, दोघे एकत्र. आजचा दिवस खास दिसतोय. नाही नाही, आज खास दिवस नाहीये, खास दिवस येणार आहे, त्यासाठी फोन केलाय मी तुला. पण तू सांगणार नाहीस ना कोणाला? म्हणजे? अगं नाही, म्हणजे जरा ना सिक्रेट आहे, त्यामुळे तू कोणालाही काही सांगितलंस ना तर प्रॉब्लेम होईल. म्हणजे शक्यतो काही कोणाला बोलू नको. कशाला सांगेल ती कोणाला? तू काही काय बोलत बसलीस. आणि मला ललिताची मज्जा बघायची. तिला हे सगळं कळणार आता, आणि मग कळल्यानंतर तीळ जसं तडतडतो ना तापल्या तव्यावर, तडणार आहे बघा. पण सहजासहजी हार मानणार नाही ती. सत्य आहे. ये बाई, अगदी वेळेवर आलीस. आजी देवळात गेल्यात, आत्ताच गेल्यात. बाळूला पाठवलंय भाजी आणायला. निलिमाच्या आईची तब्येत बरे नसते, त्यामुळे तिला सांगितलंय जरा आईची तब्येत बघून ये. निरंजनचा फोन आला होता, तो जरा उशिरा येणार. आणि इंद्रनील तर एवढ्या लवकर कधी घरी येतच नाही.
बाबा ही हजेरी मला काय ऐकवताय? नाही, कारण ही सगळी माणसं घरात असतात तेव्हा ह्याच्या मागे लप त्याच्या मागे लप असं करून बोलण्याचं टाळतेस. आता घरात कुणीच नाही, त्यामुळे तुला बोलावंच लागेल. तुला माहितीये या कोणाही समोर आम्ही पैशांचा विषय काढू शकत नाही, पण म्हणून तू मजा बघत राहतेस ना, ते बरोबर नाहीये स्वानंदी. बाबा प्लीज, मी मजा बघत नव्हते. मी ना फक्त तुम्हाला जाणीव करून देत होते की आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीची वाट बघायला लावल्यावर किती त्रास होतो. आजवर तुम्हीही घरातल्यांना अशीच वाट बघायला लावली. आज मी वाट बघायला लावली तर इतका त्रास झाला तुम्हाला. तुझे उपदेशाचे डोस ऐकायला नाही इथे उभं राहिलेलो आम्ही. तू जे सांगितलंय, जसं सांगितलंय तसं केलंय, पण तू तुझा शब्द पाळत नाहीयेस. हीच रीत आहे का ग देशपांड्यांच्या घरची? तुम्हाला पैसे हवेत ना, देते. एक मिनिट. माझ्या बेडरूम मध्ये? हो. आता ही काय नवीन नाटक आहे तुझी? म्हणजे तू आतल्या खोलीत निघालीस याचा अर्थ पैसे या कपाटात नाही ते स्पष्ट आहे. पैसे घरात कुठेही नाहीयेत. अच्छा, म्हणजे सगळीकडे शोधून झालंय तुमचं? तू माझे पैसे मला दिले असतेस ना तर वेळ चालेल असे शोधाशोध करायची. आमच्या खोलीत नाहीयेत ते 10 लाख रुपये. बाबा पैसे तुमच्याच खोलीत आहेत. त्या खोलीत? हो. कसं शक्य आहे? आई, माणसाचा हेतू चांगला असला ना की काहीच अशक्य नसतं आणि देव सुद्धा त्याच्या पाठीशी असतो. मला वाटतं स्वानंदी तू परत आम्हाला गुंडाळायला निघालीस. नाही बाबा, मी असं का करेन? तुम्ही सासू सासरे आहात माझे, मी असं गुंडाळणार नाही तुम्हाला. आणि देशपांड्यांच्या घरची ही रीत नाही. टोमणे मारू नकोस. पैसे कुठे आहेत ना तेवढं फक्त सांग. तुमच्याच खोलीत आहेत. म्हणजे पैसे एवढे दिवस आमच्या खोलीत होते? हो. आणि ते आम्हाला माहितीच नाही. ते म्हणजे ते म्हणतात ना, काखेत कळस आणि गावाला वळसा, तसं झालं. हो ना, तुम्ही अख्खं घर शोधलं पण नेमकं तुमच्याच खोलीत नीट नाही बघितलं. आई बाबा, तुमच्या दोघांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. तुमच्या जवळ किती काय काय ना ह्याची जाणीवच नाहीये तुम्हाला. सत्संग नकोय, पैसे हवे. चला. कपाटात? कमाल आहे, खरोखर कमाल आहे. ललिता, तरी मी तुला नेहमी सांगत असतो, कचरा काढताना कपाटाखालचा सुद्धा कचरा काढत जा. बघितलंस ना, आपली लक्ष्मी कचऱ्यातच दडलेली होती. गप्पा बसा जरा. संध्याकाळची वेळ लक्ष्मी घरात येते. झालं गेलं सगळं विसरून जायचं आता. बोलतेस, खूपच बोलतेस वाणती. एक लक्षात ठेव, आता ही लढाई आपल्या दोघींपुरती तरी उघड उघड सुरू झाली. बघूया आता कुणाच्या तलवारीला सगळ्यात जास्त धार आहे.